नमस्कार. डीएसओ चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया या घडीची विजय निवडीची बातमी. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या येवला नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. शहराच्या राजकारणात लोणारी यांच्या विजयाने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत संमिश्र निकाल पाहायला मिळाले. प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे. शिवसेना अरबाज अन्सारी, सुरैया मोमीन, एजाज शेख, शमीम अन्सारी, वकील शेख, मीनाक्षी अलगट, शीतल शिंदे, गणेश शिंदे, पद्मताई शिंदे आणि तृप्ती राजपूत यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व राखले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व तुतारी गट परवीन बानो शेख, नजमुसर अन्सारी, डॉक्टर संकेत शिंदे, जयाबाई जाधव, लतीफ जावेद, लक्ष्मीबाई जावळे, प्रवीण बनकर, दीपक लोणारी, पारुल गुजराती, महेश काबरा, कुणाल परदेशी, गोटू मांजरे आणि चैताली शिंदे हे उमेदवार विजयी झाले. भाजपा छाया क्षीरसागर, लक्ष्मी साबळे आणि पुष्पा गायकवाड यांनी कमळ फुलवले. एकूणच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काटाजोड लढत पाहायला मिळाली. मतदारांनी विकास कामांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. डीएसओ मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला. संजयभाऊ लोणारी यांना अतिशय चांगल्या पद्धतीने जे आहे येवलेकरांनी साथ दिली आणि त्यांना निवडून आणलं. त्याबद्दल येवलेकरांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. येवलेकरांनी पुन्हा एकदा जे आहे भुजबळ साहेबांच्या विकास कामावर जो आहे तो शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्यामुळे जे आहे चांगल्या मोठ्या प्रमाणात जे आहे संजयभाऊ लोणारी आणि बाकीचे सर्व उमेदवार आमचे जे आहेत 15 उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत. त्या सर्वांना जे अतिशय चांगल्या केलेले त्याबद्दल मनापासून देऊन टाकला पुन्हा देऊन टाकला.